अमरावतीच्या मेळघाटमध्ये ग्रामीण पाणीपुरवठा विभाग पेयजल जलजीवन मिशनमध्ये 100 कोटींच्या वर प्रचंड मोठा भ्रष्टाचार झालेला आहे। याची केंद्रीय समितीमार्फत स्पेशल चौकशी व्हावी। भ्रष्टाचार उघड न झाल्यास मी राजकारण सोडेल असा खळबळजनक दावा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल येवले यांनी केलेला आहे। हर घर नल, नल में है जल, पंतप्रधान यांची ही संकल्पना पूर्णपणे मेळघाटमध्ये फेल झालेली आहे। जलजीवन मिशन अंतर्गत खटकाली, मेनघाट आणि गरजधारी या ठिकाणी वितरण व्यवस्था पाईपलाईन 1-1.5 मीटर टाकून लाखो रुपये काढण्यात आलेले आहे। वास्तविक पाहता ती पाईपलाईन जमिनीवरच असल्याचा आरोप या ठिकाणी युवक काँग्रेसच्या वतीने करण्यात आलेला आहे। तसेच मेळघाटमध्ये प्रत्येक गावात जलजीवन मिशन योजनेमध्ये पाईपलाईनमध्ये वितरण व्यवस्थेचे खोदकाम जास्त दाखवून करोडो रुपयांची बिलं काढण्याचा आरोप सुद्धा केला जात आहे। त्याचप्रमाणे मेळघाटमधील जलजीवन मिशनमध्ये प्रत्येक जुन्या टाकीला दुरुस्तीच्या नावावर फक्त रंगरंगोटी करून करोडो रुपयांची बिलं शासनाकडून वसूल केल्याचा आरोप युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल येवले यांनी केलेला आहे। या गंभीर बाबीची केंद्रीय समितीमार्फत चौकशी करण्यात यावी अशी मागणी सुद्धा युवक काँग्रेसने केलेली आहे। मेळघाटमध्ये युवक काँग्रेसच्या माध्यमातून आम्ही वारंवार पाणीपुरवठा विभाग जलजीवन मिशनचा भ्रष्टाचार उघड करत आहे। आज आम्ही दहेंद्री ढाणा या गावामध्ये आहोत। या गावामध्ये सुद्धा पाणी पुरवठ्याचे जे काम झालेले आहे त्या टाकीमध्ये आजपर्यंत पाणी आलेलं नाही आहे। त्या टाकीमध्ये जाण्यासाठी जे पाणी पुरवठ्याची पाईपलाईन झाली आहे ती पाईपलाईन वरूनच घेतलेली आहे, त्याच्यामुळे ते पाणी त्या टाकीपर्यंत पोहोचत नाही आहे आणि काम अपूर्ण असतानाही या प्रशासनाने त्याचं काम पूर्ण दाखवून त्याचे पैसे काढलेले आहे। मेळघाटमध्ये आमचा दावा आहे की या पाणीपुरवठा विभाग जलजीवन मिशन योजनेअंतर्गत 100 कोटीच्या वर भ्रष्टाचार झालेला आहे। हा भ्रष्टाचार पूर्ण पुराव्यानिशी आम्ही उघड करणार आहोत आणि येणाऱ्या काळात लवकरच आम्ही पाणीच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन करणार आहोत। या 2-4-5 दिवसाच्या आतमध्ये जर या विभागाने त्याची दखल घेतली नाही, या संपूर्ण जलजीवन मिशन पाणी पुरवठ्याची चौकशी केली नाही तर आम्ही खूप मोठ्या प्रमाणात युवक काँग्रेसच्या माध्यमातून तीव्र आंदोलन करणार आहोत। या जलजीवन मिशन योजनेमध्ये जे नळ जोडणी आहे त्या गावामधील जी नळ जोडणी आहे ते पूर्णपणे फक्त पैसे कागदोपत्री काढलेले आहे। त्या गावामध्ये पाईपलाईन पूर्ण नाही आहे, अपूर्ण आहे, फक्त नळाचे स्टँड पूर्ण करूनच त्याचे पैसे काढण्यात आलेले आहे। हा प्रकार मेळघाटमध्ये, चिखलदरा, धारणी तालुक्यामध्ये, दोन्ही तालुक्यात पूर्ण गावांमध्ये जलजीवन मिशनमध्ये हा मोठा भ्रष्टाचार आहे। 100 कोटीच्या वर हा भ्रष्टाचार झालेला आहे। यासाठी प्रशासनाने आणि शासनाने वरून याची केंद्र स्तरावरून चौकशी करावी अशी आमची युवक काँग्रेसची मागणी आहे।